Hello everyone, welcome to Green World Foundations आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मांजरी. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या बायोलॉजीच्या लेक्चरमध्ये आपण जो चॅप्टर नंबर 2 आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा पूर्णपणे एंड केलेला आहे. यावर्षी जो 25% सिलेबस रेड्यूस झालेला आहे त्यामध्ये चॅप्टर फर्स्ट मधील खूप सारे पॉईंट्स कट झालेले आहेत. त्यानंतर चॅप्टर सेकंड मधील किंगडम मोनेरपूर्वी जे काही पार्ट होते त्याच्यामध्ये सिस्टमॅटिक्स कसं चालतं, टॅक्सॉनॉमी, हायरार्की, बायोनॉमियल नॉमेनक्लेचर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते ऑलरेडी कट झालेल्या आहेत. तर आपण त्या शॉर्टकटमध्ये बघितल्या होत्या आणि त्यानंतर किंगडम मोनेरापासून तर व्हायरस आणि लायकेन इथपर्यंत पूर्ण डिटेलमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर जो थर्ड चॅप्टर आहे तो चॅप्टर आहे किंगडम प्लॅन्टी. तर हा जो किंगडम प्लॅन्टी चॅप्टर आहे त्यानंतर फोर्थ जो चॅप्टर आहे किंगडम ॲनिमेलिया यांच्यामध्ये कोणताही चेंज झालेला नाही किंवा यांच्यामधला कोणताही पॉईंट कट झालेला नाही. हे जे दोन चॅप्टर आहे हे आपल्याला पूर्णपणे पहिल्यापासून शेवटपर्यंत घ्यायचे आहे. आणि ह्या आजच्या चॅप्टरमध्ये किंगडम प्लॅन्टीमध्ये आपण किंगडम प्लॅन्टीचं कशा प्रकारे क्लासिफिकेशन केलं गेलं, यासाठी कोणत्या प्रकारचे क्रायटेरिया यूज केले गेले आणि किती प्रकारचे डिव्हिजन तयार झाल्या आणि त्याचे स्पेसिफिक कॅरेक्टर इत्यादीचा स्टडी करणार आहोत. त्यापूर्वी सर्वांना एक विनंती आहे की हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस आपण जे बेसिक फाउंडेशनचं किंगडम प्लॅन्टी क्लासिफिकेशन ऑफ प्लॅन्ट्स ह्या नावाचं बेसिक फाउंडेशन जे लेक्चर आहे बायोलॉजीचं त्यामध्ये घेतलेलं आहे. तर ते लेक्चर सर्वांनी बघा. त्यामध्ये आपण जे पूर्ण आउटलाईन आहे कशा प्रकारे क्लासिफिकेशन झालं त्याचे ट्री डायग्रॅम विथ देअर स्पेसिफिक कॅरेक्टर, त्याचं प्रत्येकाचं जे विशेष कॅरेक्टर आहे लक्षण आहे त्या लक्षणाच्या बद्दल आपण त्यामध्ये माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे जमेल तसं ते लेक्चर तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला हा चॅप्टर समजून घेणं सोपं जाईल. ठीक आहे, आपण स्टडी करणार आहे चॅप्टर नंबर 3 किंगडम प्लॅन्टी. त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला त्यांनी एक स्पेसिफिक प्रकारचे कॅन यू रिकॉल म्हणून काही क्वेश्चन दिलेले आहेत. ते क्वेश्चन आता आधी आपण बघू आणि त्यानंतर आपल्या चॅप्टरला स्टार्ट करू. तर फर्स्ट त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे, व्हाय डू वी कॉल ॲज प्लॅन्ट्स प्रोड्युसर ऑन लँड. आणि लक्षात ठेवायचं तुम्हाला जेवढे कॅन यू रिकॉल क्वेश्चन आहे हे तुम्ही तुमच्या एक्सरसाइजमध्ये सुद्धा राईट करायचे आहे. हे पण एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि कॅन यू रिकॉल म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला हे ऑलरेडी माहीत आहे, तुम्ही याच्यापूर्वी हे शिकलेले आहात. मग आपण जे प्लॅन्ट्स आहे ह्या प्लॅन्टला आपण प्रोड्युसर का बरं म्हणतो असं त्यांनी सरळ सरळ क्वेश्चन विचारलेलं आहे. ठीक आहे, प्रोड्युसर लँडवर एक मात्र हे प्लॅन्ट जे आहे प्रोड्युसर असतात असं म्हटलेलं आहे. तर प्रोड्युसर म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, प्रोड्युसर असे ऑर्गॅनिझम असतात की ते काय करताय त्यांचं फूड मटेरियल प्रिपेअर करताय. ओके, आणि हे फूड मटेरियल प्रिपेअर करताना ती अबायोटिक फॅक्टरचा हेल्प घेत आहे. मग यामध्ये काय येतं, लाईट असेल, ओके, त्यानंतर वॉटर असेल आणि त्यानंतर काय असेल त्यांच्या बॉडीमध्ये असलेली क्लोरोफिल पिगमेंट असेल. ओके, त्याला आपण फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणतो. आणि CO2 इत्यादी गोष्टी ते काय करता यूज करताय आणि सगळ्यांचा यूज करून ते काय करताय फूड मटेरियल तयार करताय इन दी फॉर्म ऑफ स्टार्च. अनेक मात्र असे आहेत की यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक ॲबिलिटी आहे, ते प्रकाश संश्लेषण करू शकता आणि प्रकाश संश्लेषणाची ॲबिलिटी असल्यामुळं आपण त्याला काय म्हणतो प्रोड्युसर म्हणतो. म्हणून आपण म्हणतो की जेवढे फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम असतील हे सगळे काय प्रोड्युसर आहे. म्हणून फोटोसिंथेटिक ॲबिलिटी असल्यामुळं पुन्हा जो किंगडम प्लॅन्टी आहे किंवा जे प्लॅन्ट्स आहे याला आपण काय म्हणतो अर्थवरची एक मात्र प्रोड्युसर म्हणतो. सेकंड त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट आर डिफरन्सेस बिटवीन सब किंगडम्स क्रिप्टोगॅम अँड फंडरगॅम असं त्यांनी दिलेलं आहे. तर आपण जी जनरल आउटलाईन घेतो जो काही किंगडम प्लॅन्टी असेल याचा आपण काय करतोय, हा झाला किंगडम, याचे दोन सब किंगडम तयार झालेले असतात. ओके, एक जो आहे त्याला म्हणतात क्रिप्टोगॅम्स. ओके, आणि जे सेकंड आहे त्याला म्हणतात फंडरगॅम्स. ॲक्च्युअल तुमचं हे 9th झालेलं आहे. पुस्तक जर असेल तर ते पुस्तक उचकून तुम्ही बघा, त्यामुळे तुम्हाला दिलेलं आहे डिटेलमध्ये. तर असे याचे काय झालेले दोन सब किंगडम तयार झालेले आहे. आपल्याला माहिती आहे किंगडम नंतर दुसरी कॅटेगरी काय असते, सब किंगडम असते. सब किंगडम नंतर डिव्हिजन असते, डिव्हिजन नंतर क्लास असते. ठीक आहे, तर हे दोन जे आहे यांच्यामधला फरक काय असं विचारला आहे. तर आपण याचं सिंपल सांगू शकतो की याच्यामध्ये जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे थोडक्यात काय ज्या ठिकाणी गॅमेट्स तयार होतात, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. तर जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ते याच्यामध्ये काय असतात, हिडन असतात, आर हिडन. ओके, आपण त्याचं जे लॅटिन वर्ड आहे त्याचाच आपण काय करू शकतो सांगू शकतो. क्रिप्टो याचा अर्थ आहे हिडन. ओके, आणि गॅम्स याचा अर्थ काय मॅरेज. ओके, मग थोडक्यात काय की यांच्यामध्ये जे काही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतील ते कसे असतात, हिडन असतात, ते आपल्या डोळ्याने दिसत नाही. आणि त्याच्या अपोजिट फंडरगॅम्समध्ये कसे असतात, ते दे आर व्हिजिबल. असं याचं सरळ सरळ काय मिनिंग आहे. म्हणजे आपण फ्लॉवर बघू शकतो, फ्लॉवरमधले अँथर आणि स्टिग्मा, त्यानंतर जे काही फिलामेंट्स आणि ज्या ठिकाणी पोलन तयार होतात ते, आणि वूड स्ट्रक्चर आपण इत्यादी बघू शकतो. म्हणून आपण शकतो की जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे ते कसे असतात, व्हिजिबल असतात. असा दोन्हीमधला काही फरक आहे. ओके, आणि ह्या दोन फरकावर त्यांनी काय केलेलं आहे, हा जो किंगडम प्लॅन्टी आहे त्या किंगडम प्लॅन्टीला
क्रिप्टोगॅम्स आणि फनोरगॅम्समध्ये काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. दिस इज किंगडम प्लॅन्टी, दिस इज सब किंगडम क्रिप्टोगॅम्स, दिस इज सब किंगडम फनोरगॅम्स. क्रिप्टोगॅमी म्हटलं तरी चालतं, फनोरगॅमी म्हटलं तरी चालतं. ठीक आहे. तर तुमचं सेकंड याचं आन्सर. थर्ड क्वेश्चन त्यांनी दिलेला आहे डिफरन्स बिटवीन थॅलोफायटा अँड ब्रायोफायटा, असं पण त्यांनी क्वेश्चन विचारला आहे. तर हे जे क्रिप्टोगॅम्स आहे, या क्रिप्टोगॅम्सचे परत काय होतात, 3 प्रकारचे क्लास तयार होतात. ओके. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जे काही पहिली याची डिव्हिजन आहे त्याला म्हणतात थॅलोफायटा. ओके. जे सेकंड आहे त्याला म्हणतात ब्रायोफायटा. ओके. त्यानंतर जो थर्ड आहे त्याला म्हणतात टेरिडोफायटा. आपण इव्होल्युशनमध्ये जसं पुढे जातो तसं अशा प्रकारचे काय होतात त्याच्या डिव्हिजन तयार होतात. आता जे थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा याच्यामधला काय फरक आहे त्याने असं विचारलं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, जे ब्रायोफायटा आहे त्याला म्हणतात ॲम्फिबियन प्लांट. ओके. ॲम्फिबियन म्हणजे थोडक्यात काय, हे वॉटरमध्ये पण राहतात ते आणि याला रिप्रोडक्शनसाठी सॉईलची पण हे सॉईलवर राहत आहे पण त्याला रिप्रोडक्शनसाठी वॉटरची गरज आहे. आणि हे जर बघितले हे तर काय असतात, पूर्ण ॲक्वॅटिक असतात, म्हणजे पूर्ण पाण्यातच असतात हे. तसे हे थोडेसे जे काही दलदलीचे ठिकाण आहे त्या ठिकाणी हे प्रेझेंट असतात, त्यांना रिप्रोडक्शनसाठी वॉटरची गरज असते. आणि सेकंड जर आपण याच्यामध्ये बघितलं तर याची जी बॉडी आहे ही पूर्ण कशी असते, फिलामेंट्स असते. ओके. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ऑर्गन सिस्टीम नसते. तसं ब्रायोफायटामध्ये थोडंसं ऑर्गन सिस्टीम डेव्हलप व्हायला सुरुवात झालेली असते, थोडंसं लिप लाईक स्ट्रक्चर वगैरे आपल्याला दिसू शकतात. ठीक आहे. या दोन्हीमधला फरक आहे, हे ॲम्फिबियन आहे आणि पूर्ण कसे ॲक्वॅटिक आहे. नेक्स्ट पुढे त्यांनी सांगितलं आहे गिव्ह इन 2 एक्झाम्पल ऑफ टेरिडोफायटा. जे टेरिडोफायटा आहे त्या टेरिडोफायटामध्ये तुम्ही काय करा, जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल तुम्ही हे करू शकता. तुम्ही डायरेक्ट तुम्हाला टेरिडोफायटा म्हणजे ज्या काही फर्न असतात, फर्न, या फर्न आपण डायरेक्ट काय म्हणतो टेरिडोफायटा म्हणतो. म्हणजे डिफरंट जे एक्झाम्पल आहे तुमच्या बुकमध्ये ते दिलेले आहेत ते तुम्ही काय करायचे, राईट करायचे. आणि हे तुमची जी थर्ड जो चॅप्टर आहे किंगडम प्लॅन्टी याची ज्यावेळेस एक्सरसाइज राईट करणार आहात त्यावेळेस तुम्ही हे जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये राईट करायचे विथ एक्सरसाइज. ठीक आहे. स्वाध्याय बरोबर. तर आपण काय करू, हा जो किंगडम प्लॅन्टी आहे या किंगडम प्लॅन्टीचं स्पेसिफिक प्रकारचे क्रायटेरिया आणि त्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन कसं केलं गेलं त्याबद्दल डिटेल बघू. तर त्यांनी सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये आपल्याला सांगितलं आहे आपल्याला हा चॅप्टर पूर्ण घ्यायचा आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज नाही आहे. तर तिने जो किंगडम प्लॅन्टी आहे या किंगडम प्लॅन्टीचे काय सांगितले, स्पेसिफिक प्रकारचे कॅरेक्टर सांगितले आहे. ठीक आहे. तर ते कॅरेक्टर जे आहे ते आपण काय करू, आपल्या याच्यानुसार राईट करून घेऊ. कारण आपण जो सेकंड चॅप्टर घेतला त्यामध्ये किंगडम प्लॅन्टीचे स्पेसिफिक कॅरेक्टर आपण घेतलेलेच नव्हते. आपण काय म्हटलं होतं की ज्यावेळेस आपण किंगडम प्लॅन्टी स्टार्ट करू त्यावेळेस आपण काय करणार आहे, त्याचे कॅरेक्टर घेणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं हे जे काय याचा जनरल कॅरेक्टर जर घेतलं सगळ्यात पहिलं दे आर ऑटोट्रॉप. आता याचं तुम्हाला मिनिंग माहीत आहे. ऑटोट्रॉप म्हणजे असे ऑर्गॅनिझम की ते काय करताय, स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करताय. ऑटो मीन्स सेल्फ आणि ट्रॉप मीन्स फूड, स्वतःचं फूड मटेरियल स्वतः तयार करताय. हे झालं त्याचं स्पेसिफिक प्रकारचं एक कॅरेक्टर. नंतर सेकंड जर बघितलं तर याच्यापैकी काही जे असतात ते काय असतात, इन्सेक्टिव्हरस असतात. ओके. इन्सेक्टिव्हरस म्हणतो आपण त्याला. काही जे असतात ते काय असतात, पॅरासाईट असतात. ओके. खूप कमी म्हणजे ॲक्च्युअल काही आहे याच्यामध्ये काही असे स्पेसिफिक आहे की ते अशा प्रकारचे कॅरेक्टर दाखवतात. म्हणजे त्याला आपण हेटरोट्रॉपस म्हणू शकतो. तुम्ही ते बघितले असणारे इन्सेक्ट, त्याच्यामध्ये एखादा इन्सेक्ट यानंतर ते ट्रॅप होतो. तुम्ही व्हिडिओ वगैरे जे बघितले असणारे ते याच्यामध्ये येतात समारास याचा म्हणजे व्हेरी फ्यू आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर जर आपण पुढलं याचं जर स्पेसिफिक कॅरेक्टर बघितलं किंगडम प्लॅन्टी बाकीच्यापेक्षा वेगळा कसं आहे तर आपण याच्यामध्ये सांगू शकतो की यांच्यामध्ये काय असतात, युकॅरियोटिक सेल असतात. ओके. युकॅरियोटिक सेल आणि फोटोसिंथेटिक आहे म्हणून या युकॅरियोटिक सेलमध्ये काय असतात, क्लोरोप्लास्ट असतात. हा खूप इम्पॉर्टंट काय कॅरेक्टर आहे की युकॅरियोटिक सेल आहे म्हणजे युकॅरियोटिक सेल आहे त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे. किंगडम ॲनिमलच्या जो युकॅरियोटिक सेल आहे त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट नसतं. हे याचं काय असतं, स्पेसिफिक प्रकारचं कॅरेक्टर आहे. आणि सगळ्यात अजून इम्पॉर्टंट की त्यांच्यामध्ये काय असते प्रेझेंट, दे हॅव सेल वॉल. हे पण इम्पॉर्टंट आहे, दे हॅव सेल वॉल. आणि जी सेल वॉल आहे ही कशाची बनलेली असते, जे सेल्युलोज नावाचा कार्बोहायड्रेट्स आहे, शुगर आहे म्हणजे कॉम्प्लेक्स शुगर, त्या कॉम्प्लेक्स शुगरपासून याची काय झालेली असते, सेल वॉल तयार झालेली असते. म्हणजे जे सेलचं स्ट्रक्चर जर बघितलं, नॉर्मल सेलचं स्ट्रक्चर बघितलं तर याच्या साईडला अशा प्रकारचे काय असते, सेल वॉल असते. ठीक आहे. तुम्ही स्टडी ऑफ प्लॅन्ट सेलमध्ये हे आता 7वीला शिकलेले आहात, एकदा ते परत बघून घ्या. आणि आपण अजून जर बघितलं की याच्यामध्ये पुढलं तर यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन आहे, रिप्रोडक्शन 2 प्रकारे चालतं. ओके. यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन पण घडतं आणि असेक्शुअल पण. रिप्रोडक्शन सेक्शुअल पण आहे आणि असेक्शुअल पण आहे. हे पण याचं काय स्पेसिफिक कॅरेक्टर आहे. त्यानंतर काही याच्यामध्ये असे ऑर्गॅनिझम आहेत, असे काही प्लॅन्ट आहे का ते काय दाखवते, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ओके. अल्टरनेशन ऑफ जनरेशन थोडक्यात तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये काय होतं आहे की एक जनरेशन सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतं आहे, पुढले जनरेशन सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवतं आहे. मग थोडक्यात काय की एक जनरेशन काय करणार आहे, थोडक्यात गॅमेटनी तयार होणार आहे.
ओके. आणि गॅमेट झाल्यानंतर पुढे जे जनरेशन आहे ते जनरेशन काय येणार आहे, असेक्शुअली तयार होणार आहे. ठीक आहे. आणि परत पुढे काय होणार आहे, गॅमेट तयार होणार आहे. मग थोडक्यात काय की सेक्शुअल रिप्रोडक्शन फॉलो बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन, आणि यालाच काय म्हणतात, अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आणि हे जे डिटेल आहे आपण ज्यावेळेस पुढे या डिव्हिजनचा स्टडी करणार आहोत त्यामध्ये अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणजे काय तुम्हाला मी ती डिटेल सांगणार आहे. तुम्ही काय करायची, हे 5 स्पेसिफिक प्रकारचे कॅरेक्टर लक्षात ठेवायचे. आणि आपण याच्यामध्ये आणखीन एक ॲड करू शकतो गरज पडली तर, काय, दे आर स्टेशनरी. म्हणजे जर आपण प्लॅन्ट बघितल्या मोस्टली तर ते कशा असतात, एका जागी फिक्स असतात, ते कोणत्या प्रकारची मुवमेंट करू शकत नाही. ठीक आहे. म्हणून त्याला आपण म्हणतो दे आर स्टेशनरी, एका जागी फिक्स, एका जागी असणारे, लोकोमोशन ॲबिलिटी त्यांच्यामध्ये नसते, ते हालचाल करू शकत नाही. ठीक आहे. दिस इज दी स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ किंगडम प्लॅन्टी. आणि आपण काय करू आता, याचं जे क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया बघू, कशा प्रकारे क्लासिफिकेशन झालं, आणि त्यानंतर याच्या ज्या डिव्हिजन आहे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म, फंजोगॅमसमधला याचा स्टडी करू. जो किंगडम प्लॅन्टी आहे, ओके, या प्लॅन्टीचा आपण काय करणार आहे, याचं जे क्लासिफिकेशन आहे त्या क्लासिफिकेशनसाठी कोणत्या प्रकारचे क्रायटेरिया यूज केलेले आहे त्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे 5 किंगडम सिस्टीम तयार झाली, यासाठी स्पेसिफिक प्रकारचा क्रायटेरिया यूज केला होता. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही ते ऑलरेडी शिकलेले आहात. त्यामध्ये आपण म्हटलं होतं टाईप ऑफ सेल, बरोबर, प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ सेलमध्ये आपण म्हटलं होतं नंबर ऑफ सेल, मल्टीसेलर और युनिसेलर. त्यानंतर आपण असं बघितलं होतं की त्यांचा रोल इन नेचर काय आहे, ते आपण अशा प्रकारचे काय केले, ते डिफरंट प्रकारचे कॅरेक्टर वापरून, डिफरंट प्रकारचे निकष वापरून आपण 5 किंगडम तयार केले. त्या पद्धतीनं जसं किंगडम प्लॅन्टी आहे, आता किंगडम प्लॅन्टीमध्ये मायक्रोस्कोपिक पण ॲनिमल आहे, मायक्रोस्कोपिक पण प्लॅन्ट आहे, त्याचबरोबर खूप कॉम्प्लेक्स प्लॅन्ट आहे. मग थोडक्यात काय, अल्गी म्हणजे जे खूप मायक्रोस्कोपिक असतात इथपासून तर 200-300 मीटर वाढणारे अँजिओस्पर्म, डायकॉट प्लॅन्ट इत्यादीपर्यंत व्हरायटी आढळते. मग सायन्स आपल्याला काय करायचं, एक स्पेसिफिक प्रकारचे कॅरेक्टर घेऊन त्यांचं आपल्याला सेपरेशन करायचं आहे. आणि त्या सेपरेशनसाठी जे काही ते निकष लावली ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. मग त्याने काय केलं, हे जे आहे याच्यासाठी सगळ्यात पहिला क्रायटेरिया वापरला तो म्हणता प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन. ओके, प्रेझेन्स ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन. ओके, हा याचा सगळ्यात पहिला क्रायटेरिया होता. आता ऑर्गन म्हणजे काय, तर आपल्याला माहीत आहे प्लॅन्टचे डिफरंट प्रकारचे ऑर्गन असतात. तर आपण सांगू शकतो जसे ॲनिमलचे ऑर्गन असतात तसे प्लॅन्टचे पण ऑर्गन असतात. तुम्हाला माहीत आहे, आपण डायरेक्ट सुरुवात कुठं करून एक तर अपेसपासून सुरुवात करा किंवा एक तर काय करा, बेसपासून सुरुवात करा. मग बेसचं जर बघितलं तर आपण काय करतो, रूट म्हणतो. ओके, रूट नंतरला सेकंड जो आहे, रूटचं जे पुढं आहे अप्पर पार्ट त्याला शूट म्हणतात, त्याला आपण काय म्हणतो स्टेम. ओके, स्टेमच्या वरती जर गेलं तर या ठिकाणी काय असतात, ब्रांचेस असतात. ठीक आहे, ब्रांचेसवर जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी काय असतात, लीव्ज असतात. ओके, अजून काय असतं, लीव्ज नंतर त्या ठिकाणी फ्रूट पण असतात, आणि अजून काय असतात, फ्लावर पण असतात. ठीक आहे, तर यापैकी हे जे बाकीचे आहे लीव्ज, ब्रँचेस, स्टेम, शूट आणि फ्रूट, हे सगळे जे आहे हे कोणते ऑर्गन आहे, हे सोमॅटिक ऑर्गन आहे, व्हेजिटेटिव्ह ऑर्गन आहे. आणि हा जो फ्लावर आहे याला आपण काय म्हणतो, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणतो प्लॅन्टचा. म्हणजे जे काही रिप्रोडक्शन चालतंय तर जे रिप्रोडक्शन कुठं चालतं सगळं फ्लॉवरमध्ये, आणि या फ्लॉवरचं करून पुढं कशामध्ये होतं आहे, फ्रूटमध्ये होतं आहे. ते आपण डिटेल स्टडी करणार आहोत. पण हे जे डिफरंट ऑर्गन आहे ते लक्षात ठेवा. मग त्याने पहिला क्रायटेरिया काय वापरला की असे ऑर्गन असलेले प्लॅन्ट आणि असे ऑर्गन नसलेले प्लॅन्ट, असं त्याने काय केलं, पहिला क्रायटेरिया वापरला प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ ऑर्गन. नंतर त्यांनी सेकंड जो क्रायटेरिया आहे तो सेकंड क्रायटेरिया त्यांनी यूज केला की यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम प्रेझेंट आहे की ॲब्सेंट आहे. ओके, व्हॅस्क्युलर सिस्टीम. आता व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हणजे काय, व्हॅस्क्युलर याचा अर्थ आहे व्हेसल्स. ओके, व्हेसल्सला आपण काय म्हणू शकतो, पाईप म्हणू शकतो आपल्या लँग्वेजमध्ये. ओके, व्हेसल आपल्याला माहीत आहे आपल्या बॉडीमध्ये पण ब्लड व्हेसल असतात, त्याच्या आतमधून काय केलं जातो, पुरवठा केला जातो ब्लडचा. तसं प्लॅन्टच्या बॉडीमध्ये पण व्हेसल असतात. मी तुम्हाला 2 इम्पॉर्टंट व्हेसल सांगतो याच्यामध्ये की काही जे आहेत व्हेसल ते काय करताय, वॉटर आणि मिनरल. ओके, वॉटर आणि मिनरल आपल्याला माहिती प्लॅन्टची जे रूट आहे ते रूट काय करताय, सॉईलमधलं वॉटर आणि मिनरल ॲब्झॉर्ब करताय आणि ते कुठे पाठवताय, वरती पाठवताय. तर वॉटर आणि मिनरल घेऊन येणारे जे व्हेसल आहे त्याला म्हणतात झायलेम. ओके, आणि याचं जर डायरेक्शन बघितली, डायरेक्शन कशी असते, अपवर्ड असते. नंतर जर सेकंड आपण बघितलं फूड मटेरियल घेऊन जाणार आहे. आपल्याला माहिती की जे काही प्लॅन्टचे लीप आहे, ग्रीन लीप, त्याच्यामध्ये काय चालतं, फोटोसिंथेसिस चालतं. आणि फोटोसिंथेसिस चालल्यानंतर जे काही प्लॅन्टचे लीव्ज आहे, लीप आहे, त्यामध्ये जे फूड तयार होतं ते फूड मटेरियल वरती बसून तर खाली कुठपर्यंत यावं लागतं, रूटपर्यंत यावं लागतं. मग आपण जर डायरेक्शन बघितली तर याला म्हणतात, हे जे आहे याला म्हणतात फ्लोएम. आणि याची जर आपण डायरेक्शन बघितली तर डायरेक्शन अपवर्ड पण आहे आणि डाऊनवर्ड पण आहे. म्हणजे खालची लीपवरच्या पार्टला पण फूड मटेरियल फॉरवर्ड करताय, आणि वरची जी लीप आहे ते वरती पण म्हणजे साईडला पण आणि खाली रूटपर्यंत फूड मटेरियल पोचवत आहे. म्हणजे हे झाले व्हेसल. मग ज्यांच्यामध्ये व्हेसल प्रेझेंट आहे त्यांना त्यांनी व्हॅस्क्युलर प्लॅन्ट म्हटलं, आणि ज्यांच्यामध्ये व्हेसल ॲब्सेंट आहे त्यांना त्यांनी नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट म्हटलं. अशा प्रकारे त्यांनी दुसरा क्रायटेरिया वापरला.
त्यानंतर पुढं त्यांनी काय केलं, आता त्यांना एक ग्रुप भेटला व्हॅस्क्युलरचा, दुसरा भेटला नॉन व्हॅस्क्युलरचा. आता नॉन व्हॅस्क्युलरचा विषय नाही, पण ज्यांच्यामध्ये व्हेसल आहे अशामध्ये पण त्याला व्हरायटी सापडली. आणि अशी व्हरायटी सापडल्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे की तिसरा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया वापरला, आणि तो क्रायटेरिया होता सीड. यांच्यामध्ये सीड प्रेझेंट आहे की नाही. जर प्रेझेंट असतील तर त्याला तिने वेगळा ग्रुप केला, आणि ज्यांच्यामध्ये सीड नाही त्याचा तिने काय केला, वेगळा ग्रुप केला. ठीक आहे. आणि सीडमध्ये पण दोन टाईप आपण म्हणू शकतो की यांच्यामध्ये पण दोन टाईप आहे की सीड ही जी आहे ही कशी असते, एन्क्लोज्ड असते. कशामध्ये, फ्रूटमध्ये, एन्क्लोज इन फ्रूट. ओके, ते आपल्याला दिसू शकत नाही. आणि दुसरा जर टाईप बघितला तर सीड कशी असते, नेक्ड असते, ओपन असते, आपल्या डोळ्याला डायरेक्ट ती दिसते. त्याने असं क्रायटेरिया वापरून परत काय केलं की दोन प्रकारची ग्रुप तयार केली. ठीक आहे. नंतर पुढला जो आहे तर त्यांनी काय केली, पार्ट ऑफ सीड हा एक पार्ट त्यांनी वापरला. ओके, पार्ट ऑफ सीड म्हणजे थोडक्यात काय आपण त्याला म्हणतो कॉटिलेडॉन्स. ओके, कॉटिलेडॉन्स म्हणजे काय की जे काही दल म्हणतो आपण त्याला, बियाचे दल, एक दल आणि द्विदल तुम्ही ऐकलेलं आहे, मोनोकॉट आणि डायकॉट. जर सीडचे जर 2 इक्वल पार्ट होत असतील, ओके, 2 इक्वल पार्ट जर होत असतील तर त्याला ते नाव दिलं डायकॉट. आणि ज्याचे जर इक्वल पार्ट होत नसेल, ओके, नॉट इक्वल, तर त्याला ते नाव दिलं, किंवा त्याचे पार्टच होत नसेल, सिंगल जर असेल त्याला काय नाव दिलं त्यांनी, मोनोकॉट. अशा प्रकारे तिने डिफरंट प्रकारचे क्रायटेरिया वापरून अशा प्रकारचे 5 डिफरंट प्रकारचे डिव्हिजन तयार केले आहे. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आणि अँजिओस्पर्ममध्ये परत पुढं काय डायकॉट आणि मोनोकॉट. ते स्ट्रक्चर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो कसं आहे. हे क्रायटेरिया तुम्ही लक्षात ठेवायचा व्यवस्थित, आणि तुम्हाला मे बी याचा यूज ज्यावेळेस तुम्ही ॲक्च्युअल स्टडी करताय त्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअल ही जी पॉईंट आहे ही पॉईंट कशा प्रकारे बसवली आणि कशा प्रकारे 5 डिव्हिजन तयार झाल्या त्या आपण ते तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे. तर आपण काय करतो थोडक्यात आता याचं जो फ्लो चार्ट आहे किंवा आपण त्याला काय म्हणतो आउटलाईन म्हणतो, ते आउटलाईन तुम्हाला सांगतो मी की कशा प्रकारे प्लॅनचं क्लासिफिकेशन झालेलं आहे आणि कशा प्रकारे 5 डिव्हिजन तयार झाले हे क्रायटेरिया वापरून. मग तिने बघा पहिला क्रायटेरिया वापरला तिने सीडचा. ओके, जसं आपण म्हटलं मी त्या ठिकाणी म्हणतो किंगडम प्लॅन्टी. ओके, हा आहे किंगडम प्लॅन्टी. या किंगडम प्लॅन्टीच्या 2 ब्रँचेस झाल्या. एक जी ब्रँच आहे त्या ब्रँचला आपण म्हणतो क्रिप्टोगॅम्स. आपण ऑलरेडी ते घेतलं होतं. ठीक आहे, क्रिप्टोगॅम्स. आणि क्रिप्टोगॅम्सचं मिनिंग तुम्हाला समजलेलं आहे. आणि सेकंड जो आहे तो कोणता आहे, फनेरोगॅम्स. मग आता हे तुम्हाला ॲक्च्युअली याचं स्ट्रक्चर माहीत आहे. क्रिप्टोगॅम्स म्हणजे काय, हिडन, ओके, हिडन ऑर्गन, हिडन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. ओके, हिडन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. आणि जे फनेरोगॅम्स आहे याच्यामध्ये काय असतात, ऑर्गन्स आर व्हिजिबल. ओके, ऑर्गन आर व्हिजिबल. याचा आपण सरळ काय म्हणतो, मिनिंग म्हणतो. ऑर्गन कोणते, रिप्रोडक्शन करणारे, फ्लावर सारखे आपण ज्याला म्हणतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो, याला आपण सीड प्रोड्युसिंग प्लॅन्ट म्हणतो. आणि याला आपण दुसऱ्या लँग्वेजमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनच दिसत नसल्यामुळं यांच्या सीड कशा असतात, सीड इज नॉट व्हिजिबल, किंवा याच्यामध्ये सीड तयार होत नाही. किंवा आपण याला दुसऱ्या याच्यामध्ये थोडं आणखी सिम्पल करून सांगतो की सीड इज ॲबसेंट म्हणू शकतो. याला आपण डायरेक्ट सीड इज ॲबसेंट. ओके, आणि हे जे फनेरोगॅम्स आहे त्याला आपण म्हणू शकतो सीड प्रोड्युसिंग प्लॅन्ट. कारण यांचे जे ऑर्गन आहे ते आपल्याला दिसत आहे, त्यामुळे आपल्याला जी काय दिसते, सीड पण दिसते. ओके, आणि हे जे आहे 2 याला म्हणतात सब किंगडम क्रिप्टोगॅम्स, सब किंगडम फनेरोगॅम्स. आता जे क्रिप्टोगॅम्स आहे त्यांनी पुढला क्रायटेरिया वापरला. पुढला क्रायटेरिया काय होता की जो सेकंड आहे त्याने काय केलं, जे क्रिप्टोगॅम्स आहे यामध्ये त्याने वापरला, आणि तो होता व्हॅस्क्युलर आणि नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट. ओके, मग जो पुढला क्रायटेरिया आहे त्याने वापरला नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट. ओके, आणि ज्या आहे पुढल्या त्याला त्याने म्हटलं व्हॅस्क्युलर प्लॅन्ट, व्हॅस्क्युलर प्लॅन्ट. आणि ज्या पद्धतीने व्हॅस्क्युलर आहे त्या पद्धतीनं इथं सुद्धा काय होणार आहे, याचे सुद्धा ज्या असणार आहे त्या पण कशा असणार आहे, व्हॅस्क्युलर असणार आहे. ठीक आहे, व्हॅस्क्युलर डायरेक्ट आपण इथं घेऊ, सॉरी इथंच घेऊ डायरेक्ट. हे पण कशा असणार आहे, व्हॅस्क्युलरचा असणार आहे. कारण आपण इव्होल्युशनमध्ये काय करतोय, इकडून इकडे जातोय, मग हे व्हॅस्क्युलर असल्यामुळे इकडलं पण कशा असणार आहे, व्हॅस्क्युलरचा असणार आहे. मग जी नॉन व्हॅस्क्युलर आहे की ज्याच्यामध्ये पुढला क्रायटेरिया वापरून कोणत्याही प्रकारचे ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट नाही. ठीक आहे, त्यापैकी जो आहे पहिली डिव्हिजन त्याला भेटली थॅलोफायटा. आता थॅलोफायटा जर म्हटलं तर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे ऑर्गन नाही, ऑर्गन ॲबसेंट. ओके, असं तुम्ही याला म्हणू शकता. याच्यामध्ये ऑर्गन नाही आहे, फिलामेंटस बॉडी आहे, अलगी याच्यामध्ये येतात. आणि ज्या व्हॅस्क्युलर आहे याच्यामध्ये परत 2 तयार झाल्या. कशामधल्या, क्रिप्टोगॅम्समधल्या. ही झाली फर्स्ट. सेकंड त्याला म्हणतात ब्रायोफायटा. ओके, आता ही जी आहे याला म्हणतात ॲम्फिबियन प्लॅन्ट. याच्यामध्ये व्हेसल सिस्टीम प्रेझेंट आहे. नंतर याच्यामध्ये थर्ड तयार झाली. जी थर्ड आहे त्याला म्हणतात टेरिडोफायटा. ओके, ही थोडीशी वेल डेव्हलप आहे आणि याच्यामध्ये जे ऑर्गन आहे ते चांगल्या प्रकारे तयार झालेले आहे. ठीक आहे, ऑर्गन प्रेझेंट, ऑर्गन प्रेझेंट. ओके,
नंतर जे व्हॅस्क्युलर आहे मी या ठिकाणी काय करतोय राईट करून घेतो, इथं आपल्याला जागा नाही. तर जे फन्युरोगॅम्स आहे मी डायरेक्ट काय करतोय, जे फन्युरोगॅम्स आहे ते फन्युरोगॅम्सचं इकडं क्लासिफिकेशन लिहितोय. म्हणजे फन्युरोगॅम्स आहे या फन्युरोगॅमचे पण दोन तयार झाले. एका याच्यामध्ये होते सीड इज नेक्ड. ओके, हे व्हॅस्क्युलर आहे, दोन्ही पण कसे आहे व्हॅस्क्युलर आहे. कशामध्ये बघतोय आपण फन्युरोगॅम्समध्ये बघतो. हे जे डिव्हिजन आहे हे काय केलेलं मी इकडे घेतलेलं आहे व्हॅस्क्युलर, त्यामध्ये सीड इज नेक्ड आणि सीड इज एन्क्लोज असे त्या ठिकाणी काय झालेले दोन डिव्हिजन तयार झालेले आहे. डिव्हिजन 1, डिव्हिजन 2, डिव्हिजन 3 आणि हे जे 4 नंबरचे डिव्हिजन आहे त्या डिव्हिजनला म्हणतात जिम्नोस्पर्म. ओके, याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये सीड कशी असते हिडन असते. ओके, नंतर सीड इज एन्क्लोज इन फ्रूटमध्ये जो आहे तो झाला 5 नंबरचा, हे झालं 4 नंबरचा, इथं आहे 5 नंबरचे डिव्हिजन आणि त्याला म्हणतात अँजिओस्पर्म. आणि नंतर परत हे जे अँजिओस्पर्म आहे याचे पण डिपेंड ऑन कॉटलेटन दोन तयार झाले. एक असतात मोनोकॉट आणि एक असतात डायकॉट. अशा प्रकारे हे काही आउटलाईन आहे. मग थोडक्यात बघा, एक मात्र नॉन व्हॅस्क्युलर प्लॅन्ट कोणती आहे, थॅलोफायटा आहे. बाकी सगळ्या कशा आहे व्हॅस्क्युलर आहे. ब्रायोफायटामध्ये ऑर्गन नाही आहे, ही पण व्हॅस्क्युलर आहे आणि ही पण व्हॅस्क्युलर आहे. पण ब्रायोफायटामध्ये ऑर्गन नाही आहे, याच्यामध्ये काही ऑर्गन प्रेझेंट आहे. म्हणजे बघा फरक बघा, हे नॉन व्हॅस्क्युलर सेपरेट झाले राहिले व्हॅस्क्युलर. व्हॅस्क्युलरमध्ये पण ऑर्गन असलेले आणि ऑर्गन नसलेले. जे ऑर्गन नाही त्याला म्हणतात ब्रायोफायटा आणि ज्यांच्यामध्ये ऑर्गन तयार व्हायला लागलेली ती कोणती टेरिडोफायटा. मग पुढला आपण क्रायटेरिया वापरला फन्युरोगॅम्स, काय यांच्यामध्ये काय सीड प्रोड्युसिंग आहे. सीड प्रोड्युसिंग दोन प्रकारचे आहे, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. मग जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म कशा सेपरेट केला का, जिम्नोस्पर्म म्हणजे काय यांची सीड काय असते नेक्ड असते, आपण डोळ्यांनी ती बघू शकतो. आणि अँजिओस्पर्मबद्दल काय सांगू शकतो की यांची सीड आहे एन्क्लोज असते. कशामध्ये असते फ्रूटमध्ये असते. मग थोडक्यात काय यांच्यामध्ये फ्रूट तयार होतं आणि त्याच्या आतमध्ये सीड असते, त्याला म्हटलं आपण अँजिओस्पर्म. पण अँजिओस्पर्ममध्ये फ्रूटमध्ये दोन प्रकारचे सीड सापडतात. त्याच्यात 2 इक्वल पार्ट झाले त्याला आपण म्हणतो डायकॉट आणि 2 इक्वल पार्ट झाले त्याला आपण काय म्हणतो मोनोकॉट. मेज हे कशामध्ये येतात मोनोकॉटमध्ये येतात आणि सनफ्लॉवर जर म्हटलं हे सनफ्लॉवर कशामध्ये येतं डायकॉटमध्ये येतं. सनफ्लॉवर घ्या तुम्ही या ठिकाणी किंवा या ठिकाणी जे हरभरा वगैरे आहे जेवढे डाळी वगैरे आहे सगळं कशामध्ये येतात डायकॉटमध्ये येतात. मँगो वगैरे पण कशामध्ये येतात डायकॉटमध्ये येतात. मग सगळ्यात प्रिमेटिव्ह कोणते आहे थॅलोफायटा सगळ्यात प्रिमेटिव्ह आहे. ओके, आणि सगळ्यात वेल डेव्हलप कोणते असतील मग डायकॉट असतील. अशा प्रकारे काही पाई जे आहे किंगडम प्लॅन्ट याचं काय केलं आपण क्लासिफिकेशन केलं. याचे 5 आपण याचे 2 सब किंगडम तयार केले. सब किंगडम क्रिप्टोगॅम्स, सब किंगडम फन्युरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्समध्ये पण 3, एक आहे थॅलोफायटा, एक आहे ब्रायोफायटा आणि एक आहे टेरिडोफायटा. फन्युरोगॅम्समध्ये पण 2, एक आहे जिम्नोस्पर्म, एक आहे अँजिओस्पर्म. प्रत्येकाचं स्पेसिफिक कॅरेक्टर पद्धती रिपीट करतो मी. थॅलोफायटा इज नॉन व्हॅस्क्युलर, नो ऑर्गन. नंतर ब्रायोफायटा इज व्हॅस्क्युलर बट नो ऑर्गन. टेरिडोफायटा इज व्हॅस्क्युलर अँड हॅव ऑर्गन बट डोंट हॅव सीड. इकडे सीड आहे, इकडे विदाउट सीड आहे. म्हणजे ऑर्गन आहे याच्यामध्ये प्रेझेंट, हा व्हॅस्क्युलर पण आहे याच्यामध्ये सीड नाही. पुढे आल्यानंतर बघा जिम्नोस्पर्ममध्ये सीड आहे, व्हॅस्क्युलर पण आहे, ठीक आहे, सीड प्रोड्युसिंग पण आहे. पण याची सीड कशी असते नेक्ड असते, ओपन असते, आपण ती बघू शकतो. आणि अँजिओस्पर्ममध्ये काय हे व्हॅस्क्युलर पण आहे, ठीक आहे, याच्यामध्ये सीड पण आहे आणि सीड एन्क्लोज इन दी फ्रूट आहे आणि ह्या कशा आहेत सीड प्रोड्युसिंग प्लॅन्ट आहे. परत अँजिओस्पर्ममध्ये फ्रूटमध्ये 2 प्रकारचे सीड सापडतात, सिंगल कॉटिलेडॉन एक दल आणि द्विदल. जर एकच पार्ट असेल तर त्याचे 2 पार्ट होत नसेल इक्वल त्याला मोनोकॉट म्हणतात आणि इक्वल पार्ट होत असेल त्याला काय म्हणतात डायकॉट म्हणतात. हे प्रत्येकाचे स्पेसिफिक कॅरेक्टर तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आणि हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे लक्षात ठेवायचं आहे. याचं एक्झाम्पल जर म्हटलं तर याचं एक्झाम्पल काय असतं सायकस असतं. त्यानंतर जर टेरिडोफायटस घेतलं तर याच्यामध्ये काय येतात फर्न येतात. ओके, आणि याच्यामध्ये काय येतात अल्गी येतात, ठीक आहे. आणि जे मॉसेस आहे ते मॉसेस कशामध्ये येतात ब्रायोफायटामध्ये येतात. अशी याचे स्पेसिफिक प्रकारचे काय एक्झाम्पल आहे. तुम्हाला मी क्रायटेरिया सांगितला आणि तुम्हाला मी याचं 5 किंगडम आपलं किंगडम प्लॅन्टीचं 5 डिव्हिजन क्लासिफिकेशन सांगितलं. आता आपण काय करू, याच्यापैकी जो पहिला आहे फर्स्ट डिव्हिजन थॅलोफायटा, त्या थॅलोफायटाचं आपण फर्दर डिव्हिजन करू. म्हणजे आपण काय पाहणार डिव्हिजन थॅलोफायटा आणि डिव्हिजन थॅलोफायटाचे अंडर येणारे डिफरंट प्रकारचे क्लास याचा आपण काय करणार डिटेल स्टडी करणार आहे. आय थिंक तुम्हाला इथपर्यंत समजलेलं आहे. आता जो काही थॅलोफायटा आहे हा थॅलोफायटाचा आपण काय करणार वरती स्पेसिफिक प्रकारचं कॅरेक्टर लिहून घेणार आहे आणि ते स्पेसिफिक प्रकारचं कॅरेक्टर लिहिल्यानंतर आपण त्याचं काय करू शकतो क्लासिफिकेशन करू शकतो. मग आता आपण या ठिकाणी म्हणू फर्स्ट डिव्हिजन थॅलोफायटा. ओके, आता जे थॅलोफायटा आहे याचं मिनिंगच आहे की फायटा मीन्स प्लॅन्ट. ओके, आणि थॅलो याचा अर्थ काय थॅलॉइड. आता थॅलॉइड म्हणजे थोडक्यात काय की फिलामेंटस. फिलामेंटस म्हणजे थोडक्यात काय की यांच्यामध्ये जेवढे काही प्लॅन्ट येतात
यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ऑर्गन नाही. फिलामेंट म्हणजे काय, एक सिंगल स्ट्रक्चर, याच्यामध्ये रूट आहे का, शूट आहे का, लीप आहे की फ्रूट आहे, आपण असं त्याचं सेपरेशन करू शकत नाही. पूर्ण बॉडी इथपासून तर इथपर्यंत पूर्ण बॉडी कशी असते, सारखीच असते, कोणत्याही प्रकारचे ऑर्गन आपल्याला दिसत नाही, पूर्ण बॉडी सारखी असते, म्हणून त्याला म्हणतात थॅलॉइड, त्यालाच म्हणतात फिलामेंटस. म्हणून ही जी डिव्हिजन आहे, ह्या डिव्हिजनच्या अंडर जेवढे काही प्लॅन्ट येतात त्याला म्हणतात थॅलोफायटा. फायटा म्हणजे प्लॅन्ट, थॅलो म्हणजे थॅलॉइड. थॅलॉइड म्हणजे काय, सिंगल फिलामेंटल स्ट्रक्चर, केससारखं स्ट्रक्चर, आणि याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे ऑर्गन सिस्टीम प्रेझेंट नाही. ठीक आहे. मग याची जर आपण सायलेंट फीचर जर बघितली तर हे आपण सांगू शकतो सगळ्यात पहिले याचं की याच्यामध्ये सगळे जे आहे ते काय असतात, ॲक्वाटिक. मग आपण म्हणू शकतो मोस्टली ॲक्वाटिक. हे सगळे कसे असणार, पाण्यामध्ये असणार किंवा ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी सापडतात. आपल्याकडे खूप सारा पाऊस झालेला आहे, तर आपल्या घराच्या साईडला इकडे वगैरे बघा असं हिरवं एक स्ट्रक्चर तयार होतं सिमेंटवर, ती पण काय एक प्रकारची algae आहे. पण त्यांना त्यांना डेव्हलप होण्यासाठी कशाची गरज पडली, वॉटरची गरज पडली, म्हणून आपण म्हणतो की त्यांना वॉटरची गरज आहे, आणि त्यापैकी शक्यतो बऱ्याचशा कुठं सापडतात, पाण्यामध्ये सापडतात. म्हणून आपण म्हटलं हे सगळे कशा असतात, मोस्टली ॲक्वॅटिक असतात किंवा सम आर काय असतात, इपिझॉइक. सम आर इपिफायटिक म्हणतात किंवा इपिझॉइक म्हणतात. आता इपिझॉइक म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो काय, इपिझॉइक याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या प्लॅन्ट आहे ह्या दुसऱ्या प्लॅन्टच्या बॉडीवर प्रेझेंट असतात. येते एक लक्षात, तुम्ही असं कधी बघितलं असणार आहे, एखादं झाड आहे आणि त्या झाडावर दुसऱ्या झाडाचं जे सीड आहे त्या ठिकाणी ग्रो झालेलं आहे, आणि एका झाडावर दुसरं झाड आलेलं आहे, तुम्ही असं बघितलेलं आहे. ते जे कंडिशन आहे त्याला इपिझॉइक म्हणतात. पण हे कसे असतात, नॉन पॅरासाइट असतात. ओके, नॉन पॅरासाइटिक म्हणजे थोडक्यात काय, ते फक्त त्या ठिकाणी राहत आहे, पण यांच्यामध्ये हे जे आहे प्लॅन्ट यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट असल्यामुळं ते स्वतःचं फोटो मटेरियल स्वतः तयार करतात. फक्त सॉइलवर ग्रो होण्याऐवजी ते काय करताय, दुसरे जे ऑर्गॅनिझम आहे, दुसरे जे प्लॅन्ट आहे त्यांच्यावरती ग्रो होत आहे. आणि ज्याच्यामध्ये पैकी जर बघितलं तर सम जे आहे ते काय असतात, सम आर सिम्बायोटिक. आपण मागच्या लेक्चरलाच बघितलं आहे सिम्बायोटिक म्हणजे काय, ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. जे लायकनचं आपण एक्झाम्पल घेतलं, यामध्ये आपण म्हटलं होतं की काही एक जो पार्टनर आहे तो कोणताही फायकोबायंट आहे, आणि एक पार्टनर कसा आहे, मायकोबायंट आहे. त्यापैकी जो फायकोबायंट होता फोटोसिंथेसिस करणारा पार्ट तो आता आल्गी, आणि आल्गी कोणत्या डिव्हिजनमध्ये येतात, थॅलोफायटामध्ये येतात. म्हणून आपण म्हणू शकतो काही ॲक्वॅटिक असतात, काही इपिझॉइक असतात, दुसऱ्या प्लॅन्टवर किंवा दुसऱ्या ॲनिमलवर ते ग्रो होत आहे, पण ते नॉन पॅरासायटिक आहे, त्यांचे कोणते फूड मटेरियल घेत नाही, ते त्यांचं फूड मटेरियल स्वतः तयार करत आहे, फक्त जागा घेत आहे. आणि समार काय असतात, सिम्बायोटिक असतात. हे झाले स्पेसिफिक प्रकारचं कॅरेक्टर. ओके, नंतर आपण म्हणू शकतो की हे जे आहे की ॲक्वॅटिक म्हटल्यानंतर आपण म्हणू शकतो की मोस्टली ॲक्वॅटिक दोन प्रकारचे असतात. ॲक्वॅटिक म्हणजे काय, पाण्यात राहणारी, आणि आपल्याला माहित आहे जे पाणी आहे हे पाणी दोन प्रकारचे असतात. एक तर काय असेल, मरायना असेल म्हणजे आपण त्याला सॉल्टी वॉटर म्हणतो, समुद्राचं पाणी म्हणतो, आणि जर गोड असेल तर त्याला आपण काय म्हणतो की काही जे आहे ते कुठं राहतात, गोड पाण्यात. मग गोड पाणी म्हणजे काय, फ्रेश वॉटर. मोस्टली मराईन, फ्यू फ्रेश वॉटर ऑर्गॅनिझम. मग थोडक्यात काय की याच्यामधले बरेचसे मेंबर आपल्याला समुद्रामध्ये सापडतात, आणि याला सी वीड पण म्हणतात. म्हणजे असं एक पूर्ण एक समुद्रावर एक असा थरच तयार होतो. आपण आपल्याकडे बघितलं असणार आहे, खूप जर पोल्युशन असेल तर नदीच्या वरती असा हिरवा एक पूर्ण लेअर तयार होतो. दिस इज नथिंग बट दी आल्गी, आणि त्याला आपण मराठीमध्ये शेवाळ म्हणतो. ओके, नंतर आपण जर बघितलं की हे जे आहे यांची बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचे ऑर्गन नसतात. आपण ते लिहून घेऊ, बॉडी विदाऊट ऑर्गन. ओके, आणि बॉडी विदाऊट ऑर्गन म्हणजेच आपण त्याला काय म्हटलं होतं मग शिक या ठिकाणी वरती म्हटलं होतं की याला काय म्हणतो आपण, फिलामेंट म्हणतो. ठीक आहे, फिलामेंटस काय असते यांची बॉडी अशी. ठीक आहे, हे पण आपण याच्यामध्ये कॅरेक्टर काय करणार आहे, ॲड करणार आहे. आता आपण जर बघितलं की यांच्यामध्ये डिफरंट प्रकारची व्हरायटी सापडतात. सम आर युनिसेल्युलर. ओके, काही कसे असतात, युनिसेल्युलर, आणि बाकीचे सगळे कसे असणार, मग मल्टीसेल्युलर असणार. यांच्यामध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर पण सापडतात. त्याच्यानंतर त्यांचं जर स्ट्रक्चर बघितलं बॉडीचं, ते काय असतं, ब्रँचड असतं किंवा कसं असतं, अनब्रँच असतं. अशा डिफरंट प्रकारचे आपल्याला याच्यामध्ये काय सापडणार आहे, व्हरायटी सापडणार आहे. म्हणजे युनिसेल्युलर पण आणि मल्टीसेल्युलर पण, त्यानंतर मायक्रोस्कोपिक पण आहे, मेगास्कोपिक पण आहे. ओके, मग आपण ते पण या ठिकाणी कॅरेक्टर ॲड करू. ते कसे असतात, काही मायक्रोस्कोपिक असतात, ते आपल्या डोळ्याने दिसत नाही. ठीक आहे, त्याला आपण फायटोप्लॅन्क्टन म्हणतो. आणि सम कसे असतात, मेगास्कोपिक असतात. मेगास्कोपिक म्हणजे काय, ते आपण डोळ्यांनी बघू शकतो. हे झाले जे स्पेसिफिक प्रकारचे काय कॅरेक्टर. आणि हे जे सगळे
यालाच जे थॅलोफाईट आहे यालाच आपण काय म्हणतो अल्गी म्हणतो. म्हणजे जेवढे काही अल्गी आहे ते अल्गी कशामध्ये येतात डिव्हिजन थॅलोफाईटामध्येच येतात. आणि याच्यामध्येच आपण काय करणार आहे डिफरंट प्रकारचे अल्गी आहे याचे स्पेसिफिक प्रकारचे कॅरेक्टर घेणार आहोत आणि याचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत. ठीक आहे. आता आणखी आपण याच्यामध्ये जर कॅरेक्टर म्हटले पुढं हे झाले 6 कॅरेक्टर लक्षात ठेवायचे. पुढलं कॅरेक्टर जर म्हटलं तर आपल्याला माहित आहे यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट आहे. जेवढे काही प्लॅन्ट असतात यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते आणि सेल वॉल प्रेझेंट असल्यामुळे आपण काय करणार आहे जे पुढलं कॅरेक्टर आहे ते पुढलं कॅरेक्टर घेणार आहे सेल वॉल इज प्रेझेंट. ओके. मग सेल वॉल प्रेझेंट आहे मग ते सेल वॉल कशाची बनलेली असते की याची एक मध्ये एक तर जर काय असतं सेल वॉल कंटेन पॉलिसॅकराइड त्याला आपण काय म्हणतो सेल्युलोज म्हणतो. ठीक आहे. सेल्युलोज एक प्रकारचं काय शुगरचा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. आपण जे बायोमॉलिक्यूल चॅप्टर आहे पुढला आपला त्यामुळे तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये. किंवा कधी कधी काय झालेलं असतं की यांच्यामध्ये प्रोटीन पण असतं. ठीक आहे. प्रोटीन आणि सेल्युलोजमध्ये फरक आहे. सेल्युलोज म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन तुम्हाला माहीत आहे प्रोटीन स्ट्रक्चर वेगळं असतं. मग सेल्युलोजमध्ये कंटेन असतं किंवा काय असतं प्रोटीन असतं कधीतरी. नंतर आपण जर बघितलं की यांच्यामध्ये जे रिझर्व्ह फूड मटेरियल आहे म्हणजे बॉडीमध्ये फोटोसिंथेसिस केल्यानंतर काही फूड मटेरियल बॉडीमध्ये आहे तसं स्टोअर केलं जातं. आपल्या बॉडीमध्ये लिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं. माहीत असेल तुम्हाला आपल्या बॉडीमध्ये जे लिव्हर आहे ह्या लिव्हरमध्ये फूड मटेरियल स्टोअर केलं जातं इन दी फॉर्म ऑफ ग्लायकोजन. तुम्ही वर्ड ऐकलेला आहे. आणि ही ग्लायकोजन तयार होण्यासाठी कशाची गरज पडते ग्लुकोजची गरज पडते. आपल्या बॉडीमध्ये जे ग्लुकोज आहे या ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लायकोजनमध्ये केलं जातं. त्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन आहे की ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लायकोजनमध्ये करण्यासाठी कोणत्या प्रकारचा हार्मोन यूज होतो आणि तो हार्मोन कोण सिक्रेट करतो असं तुम्हाला क्वेश्चन आहे. हे क्वेश्चन आन्सर तुम्ही शोधून ठेवायचं आहे. मग याच्यामध्ये सुद्धा जे रिझर्व्ह फूड मटेरियल आहे ते रिझर्व्ह फूड मटेरियल कोणत्या फॉर्ममध्ये असतं स्टार्चच्या फॉर्ममध्ये असतं. ठीक आहे. म्हणून आपण म्हणू शकतो रिझर्व्ह फूड मटेरियल इज इन दी फॉर्म ऑफ ओके कशा जास्त स्टार्च. आणि हा स्टार्च आहे हा पण एक प्रकारचं काय पॉलिसॅकराइड आहे एक प्रकारचा शुगर कॉम्प्लेक्स आहे. जसं सेल्युलोज पण शुगर कॉम्प्लेक्स आहे तसं स्टार्च सुद्धा काय शुगर कॉम्प्लेक्स आहे. आणि ते त्यांच्यामधला फरक आहे ते कसं तयार झालं ते आपण बायोमॉलिक्यूल चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्याचा एवढा विचार करू नका. ठीक आहे. आता याचं जे रिप्रोडक्शन आहे साय शेवटचा याच्यामधला रिप्रोडक्शन यांचं 2 प्रकारे होतं. म्हणून आपण म्हणू शकतो की जे रिप्रोडक्शन आहे रिप्रोडक्शन बाय असेक्शुअल म्हणजे काय विदाऊट गॅमेट फॉर्मेशन पण त्यांचं काय होतं रिप्रोडक्शन होतं. आपण ऑलरेडी बघितलं स्पायरो वायरा 10th मध्ये तुम्ही दहावीला शिकलेली का फ्रॅगमेंटेशन तुकडी होऊन त्याच्यामध्ये काय होतं रिप्रोडक्शन होतं. ते एक प्रकारचं काय असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. मग रिप्रोडक्शन बाय असेक्शुअल अँड सेक्शुअल दोन्हीमध्ये काय होतं याच्यामध्ये होणार आहे. ठीक आहे. म्हणून आपण म्हणू शकतो जे रिप्रोडक्शन आहे ते रिप्रोडक्शन दोन्ही प्रकारे होतं. आणि हे जे रिप्रोडक्शन आहे ते काय दाखवतात अल्टरनेशन ऑफ जनरेशन दाखवतात. ओके. मग थोडक्यात काय एका जनरेशनमध्ये जर सेक्शुअल रिप्रोडक्शन झालं तर नेक्स्ट जनरेशनमध्ये काय होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. म्हणजे सेक्शुअल आणि असेक्शुअल एकमागे काय केलं जातं फॉलो केलं जातं. पण आपण त्याला काय म्हणतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय सेक्शुअल पुढल्या जनरेशनमध्ये असेक्शुअल पुढल्या जनरेशनमध्ये सेक्शुअल. ठीक आहे. त्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन म्हणतात. हे सगळे कॅरेक्टर कसे झाले डिव्हिजन थॅलोफायटा. ओके. आता हे जे डिव्हिजन थॅलोफायटा आहे याच्यामध्ये सगळं काय अल्गी प्रेझेंट आहे. मग सगळे अल्गी असल्यामुळं याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे की अल्गी डिफरंट कलरचे असतात. ओके. अल्गीचा जो कलर आहे हा कलर डिफरंट प्रकारचा असतो. काही अल्गी जे आहे ते ग्रीन कलरचे असतात. ओके. काही जर बघितलं तर त्या ब्राऊन कलरच्या असतात. काही जर बघितलं तर त्या रेड कलरच्या असतात. अशा प्रकारे याच्यामध्ये व्हरायटी सापडते. मग याला जो ग्रीन कलर असेल ब्राऊन कलर असेल रेड कलर असेल हा रेड कलर कशामुळे येतोय सगळा यांचा जो आहे हे कशावर डिपेंड आहे यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट आहे. क्लोरोफिल जे आहे हे क्लोरोफिल डिफरंट प्रकारचे असतात. क्लोरोफिल ए क्लोरोफिल बी क्लोरोफिल सी आणि क्लोरोफिल डी. त्याचबरोबर ॲक्सेसरी जर आपण बघितले तर याच्यामध्ये झॅन्थोफिल पण प्रेझेंट असतात. त्यानंतर फायकोबिलिन नावाचे जे पिगमेंट आहे फोटोसिंथेटिक पिगमेंट ते पण प्रेझेंट असतात. आणि हे जे क्लोरोफिल पिगमेंट आहे यांना वेगवेगळा कलर आहे. तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 आहे की तुम्ही काय सांगायचं आहे क्लोरोफिल एला कोणता कलर आहे क्लोरोफिल बीला कोणता कलर आहे क्लोरोफिल सीला कोणता कलर आहे आणि क्लोरोफिल डीला कोणता कलर आहे हे तुम्ही काय करायचे आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला पहिला क्वेश्चन मी ऑलरेडी दिलेला आहे. तर हा काय झाला तुमचा सेकंड क्वेश्चन. याचा आन्सर तुम्ही काय करायचं शोधून ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि हे जे आहे हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट करायचं आहे. क्लोरोफिल एचा कलर बीचा कलर सीचा कलर आणि डीचा कलर. मग तिने काय केलेलं आहे हा जो डिव्हिजन थॅलोफायटा आहे याचं काय केलेलं आहे क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे हे कोणत्या बेसिसवर आहे बेसिस ऑन
क्लोरोफिल, म्हणजे थोडक्यात काय याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे क्लोरोफिल पिगमेंट आहे आणि याचा कलर कसा आहे यावरून त्यांनी काय केलेलं आहे, जो की डिव्हिजन थॅलोफाइट आहे आणि थॅलोफाइटचं काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. सगळे आल्गी आहे पण आल्गीमध्ये डिफरंट कलर असल्यामुळं या कलरवर डिपेंड त्यांचं काय क्लासिफिकेशन आहे. मग ग्रीन कलरच्या त्यांनी सेपरेट ठेवल्या, ब्राऊन कलरच्या सेपरेट ठेवल्या, रेड कलरच्या सेपरेट ठेवल्या. रेडमध्ये डिफरंट प्रकारचे क्लोरोफिल सापडणार आहे, ब्राऊनमध्ये पण डिफरंट प्रकारचे क्लोरोफिल सापडणार आहे, ग्रीनमध्ये पण डिफरंट प्रकारचे क्लोरोफिल सापडणार आहे. आता आपण काय करू, जो डिव्हिजन थॅलोफाइट आहे हा कशाचा आहे, सब किंगडम क्रिप्टोकॅम्प्स. सब किंगडम क्रिप्टोकॅम्प्स कशाच पार्ट आहे, किंगडम प्लॅन्टीचा. ओके, मग आता आपण काय करू, हा डिव्हिजन जो थॅलोफाइट आहे ह्याचे डिफरंट जे क्लासेस आहे या क्लासेस आपण काय करू, स्टडी करू आणि यांचा क्लासिफिकेशन कशावर डिपेंड आहे, यांच्यामध्ये असलेली क्लोरोफिल पिगमेंट म्हणजेच यांच्यामध्ये असलेला कलर, म्हणजे यांच्या जी काही आल्गी आहे ही आल्गी जो कलर रिफ्लेक्ट करते त्यावर काय असतं, यांचं क्लासिफिकेशन ठरलेलं असतं. तर आपण काय करू, जो डिव्हिजन थॅलोफाइट आहे त्या थॅलोफाइटाचं काय करू, क्लासिफिकेशन करू. मग या ठिकाणी मी लिहून घेतो थॅलोफाइटा. म्हणजे थॅलोफाइटा आहे यापैकी सगळ्यात पहिला आपण 3 प्रकारचे डिफरंट क्लासेस बघणार आहे. यापैकी जो सगळ्यात पहिला आहे तो असतो क्लोरोफायसी. ओके, आणि नाव होतच आहे क्लोरोफायसी. क्लोरोफायसी. ओके, आता क्लोरोफायसी याचं मिनिंग जर बघितलं तर क्लोरो मीन्स काय, क्लोरोप्लास्ट, आणि ॲक्च्युअल जे क्लोरोप्लास्ट असतं याचा कलर कोणता असतो, ग्रीन कलरचा. म्हणून जे क्लोरोफायसी आहे याला आपण काय म्हणू शकतो, ग्रीन आल्गी. फायसी याचा अर्थ आहे आल्गी. फायसी याचा अर्थ काय, फायसी मीन्स आल्गी. पण कशा आहे, क्लोरोई, म्हणजे यांच्यामध्ये काय क्लोरोप्लास्ट आहे आणि क्लोरोप्लास्टचा कलर कसा असतो, ग्रीन असतो. म्हणून या ज्या आल्गी आहे याला काय म्हणतात, ग्रीन आल्गी. मग आपण याच्यामधलं काय जे डिफरंट प्रकारचं कॉम्बिनेशन आहे ते कॉम्बिनेशन बघणार आहे, याचे स्पेसिफिक प्रकारचे कॅरेक्टर बघणार आहे आणि याचे एक एक्झाम्पल बघणार आहे. मग आपण याचे कॅरेक्टर जर म्हटलं क्लोरोफायसीचे तर याचे आपण कॅरेक्टर काय करू, राईट करून घेऊ. स्मॉल रोमनमध्ये या ठिकाणी लिहितोय, हा आपला रेग्युलर नंबर आहे 1, आणि याचे आपण काय करणार, कॅरेक्टर लिहिताना ऑलवेज लक्षात ठेवायचं की जे तुम्ही कॅरेक्टर लिहिणार आहे ते सगळे कॅरेक्टर कसे पाहिजे, तुमचे जे स्मॉल रोमन आहे त्या स्मॉल रोमनमध्ये पाहिजे. मग आपण सांगू शकतो की याच्यामध्ये आपण म्हणू शकतो दे मोस्टली मराईन प्युअर फ्रेश वॉटर. ठीक आहे, सॉरी असं म्हटलं, दे मोस्टली फ्रेश वॉटर ऑर्गॅनिझम. ओके, दे मोस्टली फ्रेश वॉटर अल्गी. म्हणजे याच्यापैकी जेवढे काही मेंबर आहे त्यापैकी जास्त मेंबर कशामध्ये सापडतात, फ्रेश वॉटरमध्ये सापडतात. आणि फ्रेश वॉटरमध्ये ते फायटोप्लॅन्क्टन जे आहे याचं काम करतात. जो प्लॅन्क्टन आणि फायटोप्लॅन्क्टन म्हणजे काय आपण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, नंतर सेकंड आपण जर बघितलं त्याचं कॅरेक्टर तर ते सांगू शकतो मोस्टली कशा असतात, युनिसेल्युलर असतात जास्त प्रमाणात, कमी प्रमाणामध्ये मल्टीसेल्युलर, जास्त प्रमाणामध्ये युनिसेल्युलर असल्यामुळे आपण डायरेक्ट काय म्हटलं, ते आर मोस्टली युनिसेल्युलर. नंतर कोलोनियल. ओके, कोलोनियल म्हणजे काय, जे सेम स्पेसीसचे जे काही आल्गे असतील एकत्र येऊन राहतात, कॉलनी तयार करतात, म्हणून त्याला काय म्हणतात, कोलोनियल म्हणतात. त्यानंतर यांचे जर बघितलं तर बॉडी कशी असते, फिलामेंटस असते. फिलामेंटस म्हणजे काय, थ्रेड लाईक जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय तो फिलामेंटस. म्हणजे बघा फ्रेश वॉटरमध्ये असतात, युनिसेल्युलर असतात, कॉलनी करून राहतात आणि बॉडी कशी असते, थ्रेड लाईक असते. हे झालं त्याचं सेकंड कॅरेक्टर. आता तीनचे आपण काय म्हटलं की जी सेल वॉल आहे, सेल वॉल, ती सेल वॉल पण मध्ये पण फरक आहे. त्यांची जी सेल वॉल आहे ही सेल वॉल कशी बनलेली असते, सेल वॉल कंटेन सेल्युलोज. जेवढे काही डिफरंट प्लॅन्ट असतील सगळ्यामध्ये काय असतं, मे बी सेल्युलोज असतं. तुम्ही इथं मे बी वर्ड वापरला तरी चालेल. म्हणजे जे सेल वॉल जे आहे या सेल वॉलमध्ये काय सेल्युलोज आहे. सेल्युलोज दी कार्बोहायड्रेट्स आणि याला आपण कॉम्प्लेक्स शुगर असं म्हणतो. पुढे जर बघितलं तर क्लोरोप्लास्ट कोणत्या प्रकारचा आहे, आपण काय म्हटलं ग्रीन आहे. म्हणजे क्लोरोप्लास्ट कोणत्या कलरचा आहे, ग्रीन कलरचा आहे. मग याचे पण व्हेरियस काय असतात, शेप असतात. मग आपण या ठिकाणी जे पुढलं कॅरेक्टर आहे ते आपण लिहून घेऊ की जे क्लोरोप्लास्ट आहे ते क्लोरोप्लास्ट हॅव डिफरंट शेप. मग कोणते आपण काय करू ते राईट करून घेऊ. मग डिफरंट शेपमध्ये तुम्हाला शेपचे नाव माहीत असेल तर बघा, पहिला शेप ते दिलेला आहे डिस्कॉइड. डिस्कॉइड म्हणजे काय, डिस्क लाईक आपण त्याला म्हणतो, डिस्क माहिती आहे तुम्हाला, त्या डिस्क सारखा काय असतो यांचा क्लोरोप्लास्ट असतो बॉडीमधला, त्याचं स्ट्रक्चर. आणखी जर पुढे बघितलं तर तो कसा असतो, प्लेट लाईक म्हणजे प्लेट लाईक म्हणजे आपल्या घरातली प्लेट नाही. डिस्क म्हणजे आपल्या घरातली प्लेट आहे आणि प्लेट म्हणजे काय, प्लेन जो सरफेस आहे त्याला आपण काय म्हणतो, प्लेट म्हणतो. मग प्लेट लाईक असतील किंवा नंतर रेटिक्युलेट असेल. आता रेटिक्युलेट हा वर्ड तुम्ही ॲक्च्युअल कधीतरी बघितलेला आहे. रेटिक्युलेट म्हणजे कसा, असा ब्रांचिंग असलेला. जसं आपण लिपचं स्ट्रक्चर घेतलं बघा, लिपचं स्ट्रक्चर या ठिकाणी मी काढतोय. ओके, अशा प्रकारे जर आपण लिप घेतला तर या लिपमध्ये बघा जे वेण असतात ना अशा प्रकारे असतात.
ओके, अशा प्रकारे. आणि त्याला पण अशा प्रकारची काय असते, ब्रांचिंग असते, स्पेसिफिक स्ट्रक्चर नसतं, अशा प्रकारची ब्रांचिंग असते. हे जे आहे याला काय म्हणतात, रेटिक्युलेट म्हणतात. असे जे स्ट्रक्चर आहे ब्रँचिंग इरेग्युलर ब्रँचिंग त्याला काय म्हणतात, रेटिक्युलेट. मग यांच्यामध्ये जे क्लोरोप्लास्ट असतात हे रेटिक्युलेट पण असतात, किंवा अजून जर बघितलं तर कसे असतात, कप शेप असतात. आणि कपचं स्ट्रक्चर तुम्हाला माहीत आहे कसं, ही साईडला ते कसे असतात, ब्रॉड असतात अशा प्रकारे. आणि आतमध्ये त्याच्यामध्ये जर बघितलं आपण त्या ठिकाणी काय असते, कॅव्हिटी असते. असं स्ट्रक्चर जर असेल त्याला म्हणतात कप शेप म्हणतात, ठीक आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो, असं जर स्ट्रक्चर असेल तर हे अशा प्रकारचे आहे, याला पण आपण काय म्हणतो, कप शेप म्हणतो. म्हणजे एवढं क्लोरोप्लास्ट असणार आणि याच्यामध्ये काय असणार, कॅव्हिटी असणार, त्याला कप शेप म्हणतात. नंतर रिबन शेप. रिबन म्हणजे काय, लांब पट्टी ज्याला आपण म्हणतो. स्पायरो गायरा जर बघितलं तर स्पायरो गायरामध्ये जर बघितलं आपण क्लोरोप्लास्ट तर तो कसा असतो, अशा प्रकारचा रिबन शेप असतो, ठीक आहे. म्हणजे लॉंग अशी एक थ्रेड लाईक पट्टी असते, ज्याला रिबन शेप म्हणतात. याचं एक्झाम्पल आहे स्पायरो गायरा, ओके. किंवा अजून जर बघितलं तर कसं असतं, स्पायरल असतं. स्पायरल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, अशा प्रकारचे स्ट्रक्चर जे आहे याला आपण काय म्हणतो, स्पायरल म्हणतो. म्हणजे बघा डिफरंट प्रकारचे क्लोरोप्लास्ट जे आहे ही याच्यामध्ये याची व्हरायटी सापडते, डिस्कॉइडपासून तर स्पायरलपर्यंत प्रत्येकच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ओके. नंतर आपण काय करू, त्याचं पुढलं जे कॅरेक्टर आहे ते पुढलं कॅरेक्टर राईट करून घेऊ, 4 नंबरचं. ते 5 नंबरचं. आणि ते कॅरेक्टर काय आहे, जे फूड मटेरियल असतं, फूड मटेरियल ते कोणत्या फॉर्ममध्ये असतं, स्टारच्या फॉर्ममध्ये असतं, ओके. फूड मटेरियल इज इन स्टार्च फॉर्म, ओके. यांच्यामधलं फूड मटेरियल स्टार्च फॉर्ममधलं असतं, ठीक आहे. नेक्स्ट जर बघितलं आपण याचे स्पेसिफिक प्रकारचे कॅरेक्टर, तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की जे काही पायरोनाइड आहे, ओके, जे स्टारच्या फॉर्ममध्ये असतं त्यासाठी जे स्पेसिफिक प्रकारचं सेल ऑर्गॅनिझम असते. म्हणजे यांच्यामध्ये फूड मटेरियल कोणत्या फॉर्ममध्ये, स्टार्च. पण ते स्टार्च जे आहे ते स्टोअर करून ज्या ठिकाणी ठेवलं जातं त्या स्ट्रक्चरला स्पेसिफिक प्रकारचं नाव आहे. आणि त्या नावाला त्याला म्हणतात पायरेनॉइड्स. काय म्हणतात, पायरेनॉइड्स. हा वर्ड एक लक्षात ठेवायचा. न्यूक्लिओइड्स आपण बघितलं होता, कॅप्सिड आपण बघितलं मागली वेळेस, तसा पायरेनॉइड्स. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, स्टार्च स्टोअर करून ठेवलं जातं. जसं आपल्यामध्ये फूड व्हॅक्युला असतात तसं याच्यामध्ये काय पायरेनॉइड्स आहे, हे लक्षात ठेवा. नंतर जर आपण बघितलं की हे जे algae आहे, दीज algae हॅव लार्ज नंबर ऑफ प्रोटीन. यांच्यामध्ये खूप प्रोटीनचं कंटेन असतो. याच्यामध्ये खूप प्रोटीन आहे म्हणून कधी कधी प्रोटीनचा सोर्स म्हणून ज्या काही मेडिसिन तयार केल्या जातात त्यामध्ये algae यूज केला जातो. आणि हे जे प्रोटीन कंटेन आहे याचा यूज ॲज फूड म्हणून केला जातो. आणि हे कोण करतं, जे काही वरती याचे जाणार जे आहेत, आपण त्याला काय म्हणतो, स्पेस ट्रॅव्हलर म्हणतो, ओके. हे जे स्पेस ट्रॅव्हलर आहे आपण त्याला ॲस्ट्रॉनॉट म्हणतो. हे जे ट्रॅव्हलर आहे हे ट्रॅव्हलर काय करताय, ह्या algaeचा फूड म्हणून यूज करताय. कारण ते काय याच्यामध्ये प्रोटीन जे आहे हे खूप लार्ज अमाऊंटमध्ये असतं. त्यामुळं हे जे स्पेस ट्रॅव्हलर आहे हे ह्या algaeचा काय करताय, फूड म्हणून यूज करताय. आणि आपण जर याची एक्झाम्पल बघितली, ओके, तर याच्यामध्ये व्हरायटीमध्ये एक्झाम्पल आहे खूप सारे. तर आपण याचे स्पेसिफिक जर घेतले तर स्पायरो गायरा तुम्हाला माहीत आहे, तुमच्या ओळखीची मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. स्पायरो गायरा याचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर आपण जर सिंगल एकदम सेल बघितला तर क्लॅमायडोमोनास एक आहे, ओके. हा एक त्याच्यामधला काय स्पेसिफिक प्रकारचा एक ऑर्गॅनिझम आहे, ओके, क्लॅमायडोमोनास. आपण काय करू, हे जे 2 एक्झाम्पल आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी डायग्राम काढून देतो. म्हणजे तुम्हाला हे आपण जे घेतलं होतं ना, पायरेनॉइड्स म्हणजे काय, ओके. त्यानंतर आपण म्हटलं होतं रिबन शेप, याच्यामध्ये काय येतो, क्लोरोप्लास्ट असतो. त्यानंतर कप शेपला असतो. तो कसा थोडक्यात बघू. तर मी काय करतो, या ठिकाणी जे पहिलं आहे क्लायडिमोनास याचं स्ट्रक्चर काढून घेतो. बघा साईड जर आपण बघितलं तर सिंगल सेल आहे. याचं अशा प्रकारे काय असतं स्ट्रक्चर असतं इरेग्युलर शेपचं. साईड आउटर साईडला आपल्याला माहीत आहे काय असणार, सेलवॉल प्रेझेंट असणार. ती सेलवॉल जी आहे ती सेलवॉल कशाची बनलेली आहे तुम्हाला माहीत आहे. सेलवॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज. आपण कुठेतरी घेतलेलं आहे, याच्यामध्ये काय असणार, सेल्युलोज असणार, ठीक आहे. आणि आपण जर बघितलं तर याच्यामध्ये इथपासून तर इथपर्यंत काय असतो, इथपासून जर बघितलं तर एवढ्या जागेत फक्त काय असतं त्याचं पूर्ण स्ट्रक्चर असतं. हा जो रिमेनिंग पार्ट आहे टोटल याला काय म्हणतात, क्लोरोप्लास्ट. बघा हा जो पूर्ण आहे हा पूर्ण काय क्लोरोप्लास्ट आहे. हे आउटर जे आहे काय असणार, सेल वॉल असणार, ठीक आहे. हे आतमधलं जे आहे हे काय असणार, क्लोरोप्लास्ट असणार, ओके. त्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे, त्याच्यामध्ये जे फूड मटेरियल आहे ते क्लोरोप्लास्टमध्ये अशा प्रकारच्या फॉर्ममध्ये स्टोअर करून ठेवलं जातं आणि त्याला म्हणतात पायरेनॉइड्स, ओके. नंतर आपण जर याचं स्ट्रक्चर बघितलं, आपण काय बघतोय, क्लॅमायडोमोनास बघतोय. आणि याचं आपण आणखी जर स्ट्रक्चर बघितलं तर यामध्ये काय असतात, मायटोकॉन्ड्रिया. हे जे स्ट्रक्चर आहे या ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया असतात, ओके. रिमेनिंग जो व्हॅक्युला आहे त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट सोडून जो रिमेनिंग पार्ट आहे बॉडीचा त्या ठिकाणी काय असतात, मायटोकॉन्ड्रिया. आणि इथं सेंट्रली काय असतो, न्यूक्लियस. दिस इज
न्यूक्लियस तुम्ही बुकमध्ये डायग्राम बघून घ्या, खूप छान लिहिली. आणि दिस इज मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया काय करणार आहे, प्रोटीन तयार करणार आहे. ओके, त्याचं फंक्शन काय, अमिनो ॲसिड फॉर्मेशन, पॉवर हाऊस ऑफ त्याला सेल म्हणतो, ATP तयार करतो. न्यूक्लियस काय करण्याचं, कंट्रोल करणार. आणि याच्या लोकोमोशनसाठी त्याला काय असतात, 2 स्पेसिफिक प्रकारचे मला एक शेप असतात. आणि हे जे आहे याला आपण काय म्हणतो, फ्लॅजेला म्हणतो. ठीक आहे, अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे. कशाचं आहे, क्लायमोडोमोनास. ठीक आहे. आणि तुम्हाला स्पायरल गायराचं ॲक्च्युअल माहीत आहे, तुम्ही खूप वेळा शिकलेले आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये स्पायरल गायराचं स्ट्रक्चर काय करा, राईट करून घ्या. अशा प्रकारे आपण काय बघितलं, डिव्हिजन थॅलोफायटा, डिव्हिजन थॅलोफायटामधला क्लास फर्स्ट क्लोरोफायसी, त्याला ग्रीन अल्गी म्हणतात. आणि याला ग्रीन अल्गी का बरं म्हणतात ते पण तुम्हाला सांगायचं राहिलं. याच्यामध्ये काय असणार, क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी काय असणार, प्रेझेंट असणार. हे लक्षात ठेवा. हे क्लोरोफिल ए आणि बी असल्यामुळे याला कलर कोणता आहे, ग्रीन आहे. तुम्हाला इथं बुकमध्ये कुठे दिलेलं नाही आहे, पण मित्र तुम्हाला काय करतो सांगतोय. आता आपण काय करण्याच्या पुढला जो आहे क्लास सेकंड, तो काय करणार, पुढे लेक्चरला स्टडी करणार. आज आपण थांबू. हे स्पेसिफिक कॅरेक्टर तुमच्या नोटबुकमध्ये राईट करून घ्या. कॅन यू रिकॉल जे क्वेश्चन आहे ते पण राईट करून घ्या. धन्यवाद.